नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑफर घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघाली आहे जीएमसी सोलापूर अंतर्गत इथं भरती निघालेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती 2025 ची. ओके. इथं जे पद जे असणार आहे मित्रांनो, चतुर्थ श्रेणी संवर्गातील इथं गटाची भरती असणार आहे. याच्यामध्ये आपले जे पद जे असणार आहे टोटल ऑफ कक्ष सेवकसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. बाह्य विभाग सेवकसाठी वॅकन्सी असणार आहे. शिपाईसाठी वॅकन्सी असणार आहे. महाडीसाठी वॅकन्सी असणार आहे. पंप सहाय्यकसाठी वॅकन्सी असणार आहे. किरण सेवकसाठी वॅकन्सी असणार आहे. प्रयोगशाळा सेवकसाठी वॅकन्सी असणार आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी वॅकन्सी असणार आहे. रुग्णवाहकसाठी वॅकन्सी असणार आहे. सहाय्यक स्वयंपाकीसाठी वॅकन्सी असणार आहे. परिचारिका जेवणसाठी वॅकन्सी असणार आहे. विभाग सेवकसाठी वॅकन्सी असणार आहे. भांडार सेवकसाठी वॅकन्सी असणार आहे. पोस्टमार्टम रूम परिचरसाठी वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं सगळ्या पदांना मिळून 153 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी पास ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. नोकरी ठिकाण असणार सोलापूर. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जी वॅकन्सी निघाली आहे सत्यमेव जयते महाराष्ट्र शासनाकडून वॅकन्सी आलेली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाकडून मंत्रालय मुंबईकडून नोटिफिकेशन आलेली आहे. संचालयन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबईकडून. ओके. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च उपचार रुग्णालय सोलापूरकडून इथं भरती निघालेली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट संवर्गमधून इथं पदभरती असणार आहे. माहिती पुस्तिकांची इथं दिलेली आहे, जे की इथं महाराष्ट्र शासनाकडून आलेली आहे, जे की आता तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. अधिष्ठानाचे कार्यालय श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय, जिल्हा न्यायालयासमोर, रंगभवन, सिव्हिल चौक, सोलापूर अंतर्गत. ओके. मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, वेबसाईट लिंक दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे गटाची भरती असणार आहे. चतुर्थ श्रेणी संवर्ग ऑनलाईन पद्धतीने स्पर्धात्मक परीक्षा शुल्क व सरळ सेवा भरतीमध्ये आपल्याला भरती परीक्षा अंतर्गत संदर्भात महत्वाचे दिनांक व वेळापत्रक दिलेलं आहे. याच्यामध्ये जर बघायला गेलं अनुक्रमांक दिला, तपशील व दिनांक दिलेला, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्याचा दिनांक 22/10/2025 तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक असणार आहे 12/11/2025. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत असणार आहे 12/11/2025 आणि परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून घेण्याचा दिनांक दिलेला आहे परीक्षेच्या 7 दिवसाआधी. आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संकेतस्थळ दिलेले आहे, वेबसाईट लिंक, माहिती पुस्तिका व ऑनलाईन जाहिरातीबद्दल इथं माहिती दिलेली आहे, उपलब्ध करून घ्यायची आहे. ओके. आता ऑनलाईन परीक्षेचे आपल्याला प्रवेशपत्र व उपलब्ध असणारे संकेतस्थळ दिलेले आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक, परीक्षा केंद्र, परीक्षेचं वेळापत्रक व निकाल जे काही असेल तुम्हाला ईमेल ॲड्रेसवरून कळवण्यात येईल आणि 7 दिवसाआधी तुम्हाला संपूर्ण हॉल तिकीट मिळाल्यानंतर तुमच्यावर संपूर्ण दिशा लिहिलेलं असतं ॲड्रेस वगैरे. ओके. परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्रामध्ये परीक्षा प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा आयोजित केल्या गेल्यास किंवा अनेक दिवस परीक्षा आयोजित केल्या गेल्या सर्व सत्रामध्ये प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व त्यांची कठीणता तपासण्यात घेऊन त्यांचे समीकरण नॉर्मलायझेशन करून गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. नॉर्मलायझेशन हे परीक्षार्थींना बंधनकारक राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. नॉर्मलायझेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे लाठी भरतीमध्ये जसं होतं, जसा पहिला पेपर झाला त्याचा फायदा होतो, डेट पेपर होता त्यांचं नुकसान होते, पुस्तक मार्क कमी होत असतात. ओके. आता प्रस्तावना दिलेली आहे, याच्यामध्ये आता महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग मंत्रालय मुंबई यांच्या संचालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वस्व उपचार सोलापूर या संस्थेतील चतुर्थ श्रेणी संवर्गाच्या गट रिक्त असलेल्या पदांच्या सरळ सेवा भरतीकरिता सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे. याच्यामध्ये 4 मे 2022 मध्ये शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे. 21 नोव्हेंबर 2022 मध्ये जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत जिल्हा अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती सोलापूर यांच्या अधिपत्याखालील समितीने मंजूर प्रदान करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने सन 2025 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च उपचार रुग्णालय सोलापूर येथील सर्व चतुर्थ श्रेणी संवर्गातील गट अनुशेषाची व खुल्या संवर्गातील सामाजिक आरक्षण तसेच समांतर आरक्षणानुसार विविध रिक्त असलेली पदे सरळ सेवेने भरण्याकरिता जिल्हा निवड समिती प्रदान केलेल्या अधिकारानुसार मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेल्या चतुर्थ श्रेणी संवर्गातील गट संवर्गातील आपल्याला
भरती प्रक्रियेदरम्यान पदसंख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हा निवड समितीने राखून ठेवलेला आहे. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला दिलेली संपूर्ण माहिती वगैरे आपल्याला दिलेलं आहे. ह्याच्यामधून श्रीकुमार अशी वादगडू अध्यक्ष असणार यांची इथून आलेली नोटिफिकेशन. याच्यामध्ये अनुक्रमांक व अनुक्रमित सूची दिलेली आहे. प्रस्तावना परिचयावर व्याख्या दिलेली आहे. पात्रता दिलेली आहे. त्यानंतर पदसंख्यांचे आरक्षण तरतुदी दिलेल्या आहे. खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण, अनाथ आरक्षण, प्रकल्प, जात प्रमाणपत्र पडताळणी, त्यानंतर वयोमर्यादा, ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रकाबद्दल माहिती दिलेली आहे. समान गुण मिळाल्यांची कार्यवाही दिलेली आहे. निवड सूची व समाविष्ट करण्यात आलेल्या संख्या दिलेल्या आहे. निवड सूची व कार्यमर्यादा दिलेली आहे. पदभरती अंमलबजावणी परीक्षा शुल्क बद्दल माहिती आहे. अर्ज कार्य करण्याची पद्धत दिलेली आहे. आचार शिस्त दिलेली आहे. अपील समिती दिलेली आहे. परीक्षा केंद्रावर तक्रार निवारण समिती, परीक्षा केंद्रावर परीक्षा गैरप्रकरण प्रकरणी कारवाई नियुक्त दिलेली आहे. नियुक्ती प्रमाणपत्र व परिशिष्ट दिलेली आहे याची. ओके. त्यानंतर आपण जर पुढे गेले याच्यानंतर तर आपल्याला येतात आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च उपचार रुग्णालय सोलापूर स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा 2025 गट ड चतुर्थ श्रेणी संवर्ग पदभरती 2025 ची नोटिफिकेशन दिलेली आहे. ओके. जे की ऑनलाईन पद्धतीने विविध पदे याच्यात भरण्यात येणार आहे. याच्या व्याख्या दिलेल्या आहे, नोडल दिलेलं आहे, जातीबद्दल इथं जातींबद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. वेगळ्या विषयामध्ये महिला आरक्षण दिलेले आहे. पदवीधर अंशकालीन आरक्षण, खुल्या प्रवर्गांचं आरक्षण, अतिथी गट आरक्षण दिलेले आहे. ओके. तर पात्रता दिलेली आहे याच्यामध्ये उमेदवाराला. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याला आपण आपल्या म्हणत असतो डोमेसाइल सर्टिफिकेशन वगैरे असं म्हणत असतो. ओके. अधिवास प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे आहे. आता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातील इथं दिलेलं आहे 10 जुलै 2008 मध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेला 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना वरील पदांना अर्ज करता येईल. सदर उमेदवारांनी 865 गावातील 15 वर्ष रहिवासी वास्तव असल्यास त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला सामाजिक मागासवर्गीय व कोणत्याही प्रकारचे लाभ ठरता येणार नाही. ओके. शैक्षणिक पात्रता जी असणार आहे याच्यामध्ये दिलेली आपल्याला सर्व पदांसाठी माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. 10वी पास असणे गरजेचं आहे. उमेदवारांना मराठीचे ज्ञान पाहिजे, लिहिता वाचता बोलता आलेली पाहिजे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता ही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत धारण केलेली असली पाहिजे. उमेदवार हा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकानंतर शैक्षणिक पात्रता धारण केलेली असेल तर उमेदवाराला कोणत्याही कारणास्तव परीक्षेसाठी तर पात्र ठरवले जाणार नाही. ओके. उमेदवार हा स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षेमध्ये बसू दिले या अर्थ सदरील उमेदवार सदरील आपल्याला पदांवरून नियुक्तीसाठी पात्र ठरवले असं नाही. उमेदवार हा वैद्यकीय त्याच्यानंतर दिलेलं आहे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. ओके. उमेदवारांनी रुजू होताना सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतीमध्ये पडताळणी सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे. जे की प्रमाणपत्र मी तुम्हाला खाली इथं दाखवेल. जात प्रमाणपत्र वगैरे असेल, पदसंख्या आरक्षण बाबी या तरतुदी दिलेल्या आहे. ओके. जे छोटे-मोठे माहिती खेळाडू आरक्षण, ओके. दिव्यांग आरक्षण, ओके. अनाथ आरक्षण, पदवीधर अंशकालीन आरक्षण, ओके. जात वैधता प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे कॅटेगरीनुसार. ओके. ते तुम्ही वाचून घ्या एवढं. त्यानंतर आपल्याला इथं जी वयोमर्यादा जी असणार आहे, वय जे असणार उमेदवाराचे वय अर्ज केलेल्या शेवटच्या दिनांकामध्ये गणण्यात येणार आहे. किमान इथं 18 वर्षापासून 34 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. जर मागासवर्गीय असेल तर 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये दिलेलं आहे राखीव खुला प्रवर्ग 38 वर्ष अन् मागासवर्गीयांना 43 वर्ष, दिव्यांगांना 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. प्रकल्प व भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. अनाथ असेल तर 43 वर्षापर्यंत. त्यानंतर माजी सैनिकांचे पाल्य असेल तर 45 वर्षे. अंशकालीन कर्मचारी 46 वर्षापर्यंत अप्लाय करतात आणि खेळाडूंवाले 43 वर्ष एक सर्व्हिसमॅनला पण दिलेली आहे. ओके. आता स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा 2025 वेळापत्रक आणि संचलन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय असणार आहे, सदर परीक्षा ही महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या ठिकाणी संचलित केली जाईल. ओके. त्यामध्ये उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार असलेल्या पदासाठी ऑनलाईन अर्ज करून सदर परीक्षेसाठी पात्र ठरवलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिनांकास विविध वेळेत उपस्थित राहणे. उमेदवारांनी एकापेक्षा जास्त वर्गासाठी अर्ज करून परीक्षेत बसू शकतात. मात्र त्यासाठी आपल्याला प्रत्येकी वर्गात स्वतंत्रपणे अर्ज करण्यात येणार आहे. ओके. आता तुम्हाला मी सांगितलं तेवढ्या पदांमध्ये तर भरती तर आहे. पण तुम्हाला जर प्रत्येकासाठी फॉर्म भरायचा परीक्षा शुल्क पण वेगळी भरावी लागेल आणि त्याचा फॉर्म पण वेगळा भरावा लागेल. ओके. लक्षात द्यायचं आहे.
आता परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एम-सी-क्यू टाइप पॅटर्न असणार आहे. 100 प्रश्न असणार आहे. 2 तासाचा टाईम दिलेला आहे. आता 200 गुणांची एक्झामिनेशन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ज्या पदासाठी आपल्याला शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यकता नाही, अशा गट संवर्गामधील पदांकरिता उमेदवारांची निवड करताना मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेमध्ये उमेदवारांचे प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान 45% गुण मिळालेल्या उमेदवारांमधून निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारातील गुणोत्तर शिफारसातून करण्यात यावी. ओके. गट ड संवर्गातील सुरक्षा रक्षक, पहारेकरी, चौकीदार या पदासाठी पोलीस भरतीची नियमाप्रमाणे असणार आहे. 165 सेंटीमीटर हाईट असणार आहे पुरुषांकरता आणि 79 छाती, फुगवून 84. महिला जर असाल तर 155 सेंटीमीटर हाईट इथं लागणार आहे. त्यानुसारच आपली इथं मेरिट लिस्ट वगैरे लागेल. ओके. 7 दिवसाआधी आपल्याला इथं हॉल तिकीट मिळून जातं. त्याच्यामध्ये सगळा ॲड्रेस वगैरे दिलेला असतो. ओळख पटवण्यासाठी आधी आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. ओके. वेळेवर आपल्याला पोहोचायचं याचे ॲड्रेसवरच जायचं सोलापूरला वगैरे. इथं दिलेले आहे आयडी प्रूफ सोबत घेऊन जा. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे जे पण आपल्याकडे असेल आणि उमेदवारांचे समान गुण असेल त्याची इथं माहिती दिलेली आहे. ओके. जे की तुम्हाला मी माहिती दिली आहे. ओके. निवड सूचीतील समाविष्ट उमेदवारांबद्दल माहिती दिलेली आहे. जे की दिलं 1 मध्ये 3 असणार आहे. 2 ते 4 मध्ये रिक्त पदे व रिक्त पदांच्या 100% मध्ये 5 पैकी 5 यापैकी 1 अधिक असणार आहे. 5 ते 9 मध्ये रिक्त पदे व 50% किंवा 10 पैकी अधिक जे असेल ते असेल. 10 ते 49 मध्ये रिक्त पदे प्लस 30% किंवा 15 यापैकी जे असेल ते. ओके. त्यामुळे दिलेल्या वरीलप्रमाणे अतिरिक्त उमेदवारांना संख्येतील परिगणना करताना उमेदवारांची संख्या अपूर्णांकात येताना इतर गुणांक पूर्णांक दिलेले आहे. निवड सूचीची कालमर्यादा दिलेली आहे, जे समितीमार्फत निवड सूची करण्यात येईल. ओके. तर पदभरती प्रक्रिया अंमलबजावणी दिलेली आहे, सहनियंत्रण दिलेलं आहे. आता परीक्षेमध्ये जी परीक्षा फी असणार आहे, खुल्या प्रवर्गांना ₹1000 असणार आहे. मागासवर्ग असाल तर ₹900 असणार आहे. दिव्यांग आणि माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फी भरायची. ऑनलाईन बँकेचे चार्जेस वेगळे असणार आहे. नॉन रिफंडेबल फीज असणार आहे. हे परीक्षा शुल्क फक्त ही ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे. अर्धवट भरलेला फॉर्म चालणार नाही. यावेळेस भेटून अप्लाय करायचा आहे. पोस्टाने कुरिअरने सपोज अर्ज विचारता घेतला जाणार नाही. प्रवेशपत्र आपल्याला इथं 7 दिवसाआधी संकेतस्थळावर मिळून जातं. ओके. घोषणापत्र वगैरे तुम्हाला मी खाली दाखवेल. डिक्लेरेशन वगैरे वाचायचं आहे. त्यानंतर परीक्षा स्थगिती करणे, रद्द करणे, अंशात बदल करणे, पदसंख्येत बदल करणे, त्याच्यामध्ये दिलेलं तसंच भविष्यामध्ये कोणत्याही शैक्षणिक अर्थात बदल करण्यात झाला त्याबाबत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात अधिक राहून अटी व शर्तींमध्ये बदल करण्याचे अधिकार शासनाकडे राखून ठेवलेले आहे. याच्यामध्ये डिक्लेरेशन बाय दिलेल्या कॅन्डिडेटने संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर उमेदवाराचे घोषणापत्र याच्यामध्ये दिलेले आहे. ओके. त्यानंतर आरक्षण घोषणापत्रामध्ये इथं माहिती वाचून घ्या एकदा आपण पण. आरक्षण स्थगिती दिलेली आहे, अपील समिती दिलेली आहे. त्यानंतर इथं दिलेल्या परीक्षा केंद्रावरील तक्रार निवारण समितीबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. अध्यक्ष असणारे परीक्षा केंद्र प्रमुख, सदस्य सचिव म्हणजे पर्यवेक्षक आणि याच्यामध्ये दिलेलं आहे समवेक्षक म्हणजे सदस्य. ओके. याच्यामध्ये तुम्ही यांच्याकडे तक्रार पण करू शकता. 7 वाजेपासून तुमच्या परीक्षा सेंटरवर हे राहणार आहेत. ओके. आणि गैरप्रकरण वगैरे केलं तर ते चेकिंग वगैरे पण करणार आहेत. ओके. लक्षात राहू द्यायचं आपण. आणि नियुक्तीसाठी दिलेल्या प्रमाणपत्रे आपल्याला लागणार आहे. सगळे कागदपत्र, जातीचा दाखला, मूळ वैधता प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, सोडणारा दाखला, आदिवासी प्रमाणपत्र, 10वी 12वी जे पण आपलं झालं त्याचे सर्टिफिकेट, बोर्ड सर्टिफिकेट, जातीचा दाखला, जात पडताळणी, नॉन क्रिमिनल सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे परिशिष्ट हे दिलेलं आहे. गट ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील रिक्त पदांचा तपशील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्चोपचार रुग्णालय सोलापूरकडून भरती असणार आहे. अनुक्रमांक, पदाचे नाव, संवर्ग दिलेला आहे, वेतन श्रेणी दिली आहे, रिक्त पदांची संख्या दिलेली आहे. कक्ष सेवकसाठी गड्डची भरती असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला S1 सॅलरी असणार आहे 15,000 पासून 47,600 पगार 123 पदे असणार आहे. बाह्य रुग्ण विभाग सेवकसाठी गड्डची भरती S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार 9 पदे आहे. शिपाईसाठी गड्डची भरती S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार याच्यामध्ये 3 पदे आहे. त्याच्यानंतर असणार माडीसाठी S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार हे एक पद आहे. पंप सहभरतीसाठी S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार हे एक पद आहे. गड्डची भरती प्रयोगशाळा सेवकसाठी गड्डची भरती S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार याच्यात आपल्याला 2 पदे आहे. शकिरण सेवकसाठी S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार हे एक पद आहे. चतुर्थ श्रेणी
कर्मचारी गट भरती S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पर्यंत 2 पदे आहे. रुग्ण पटवाहकसाठी S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार 1 पद आहे. सहाय्यक स्वयंपाकीसाठी गड्डाची भरती S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. याच्यामध्ये आपल्याला 3 पदे बघायला मिळतात. ओके. त्यानंतर परिचारिका जेवण विभाग सेवकसाठी S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार या 3 पदे आहे. भंडार सेवकसाठी S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार या 2 पदे आहे. पोस्टमॉर्टम रूम परिचयासाठी गड्डाची भरती S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार या 2 पद आहे. टोटल इथे 153 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. ज्याच्यामध्ये चतुर्थ श्रेणी गट स्वर्गामध्ये आपल्याला पदोन्नयन भरतीचे नियम व आवश्यक शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. जे की सगळ्या पदांसाठी सेम असणार आहे. जे की कक्ष सेवकसाठी बाह्य रुग्ण सेवक, शिपाई, माळी, पंप सहवर्ती, त्यानंतर इथं क्षकिरण सेवक, प्रयोगशाळासाठी त्याच्यानंतर कसं सैनिक कर्मचारी रुग्ण पहाडसाठी 10वी पास असणे गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये पण सहाय्यक स्वयंपाकसाठी 10वी पास व स्वयंपाकाचा अनुभव. याच्यामध्ये पण बाकीचे असं भांडार सेवक वगैरे सगळे जे असतात 10वी पासवर असणार आहे. ओके. बाकीचे फक्त यांना फक्त सर्टिफिकेट लागणार स्वयंपाकासाठी, बाकी सगळे 10वी पास. ओके. स्वयंपाकाचं सर्टिफिकेशन पण 10वी पास. ओके. 1 वर्षाचा अनुभव असलेला. 10वी पासवर भरती आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघण्यात मिळते. त्यानंतर इथं परिशिष्ट सी दिलेलं आहे. ज्यामध्ये ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करण्याची सूचना दिलेल्या आहे. जे की ऑनलाईन पद्धतीने आपल्याला परीक्षा ऑनलाईन परीक्षे ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्याचे नियम वगैरे त्यामध्ये दिलेले आहे. कॅटेगरीनुसार इथं आरक्षण दिलेलं आहे आपल्याला, जे की संविधानिक आरक्षण दिलेलं आहे. ओके. ओके. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर दिव्यांग आरक्षण दिलेलं आहे. दिव्यांगांना चांगली अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. ओके. जे की आता याच्यामध्ये दिलेलं आहे. दिव्यांगांसाठी कोणते उमेदवार अप्लाय करू शकतात बघून घ्यायचं. मेडिकल फिटनेस फॉर्मॅट दिलेलं आहे. सर्टिफिकेशन नाव वगैरे टाकून आपण रेडी करायचं आहे. ओके. त्यानंतर दिलेल्या परिशिष्ट सी मध्ये आपल्याला दिलेल्या त्यामध्ये प्रत्येक पदासाठी आता किती पदं असणार कॅटेगरीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या सोलापूर अंतर्गत. आता संवर्गाची नाव दिली कक्ष सेवकसाठी 123 पदे S1 सॅलरी सगळ्यांसाठी असणार आहे 15,47,600 पगार. याच्यामध्ये कॅटेगरीनुसार इथं पदं दिलेली आहे. बघून घ्यायची आहे. याच्यामध्ये स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 2 नंबरचं पद इथं बाह्य रुग्ण विभाग सेवकसाठी 9 वॅकन्सी असणार. S1 सॅलरी याच्यामध्ये पण सेम स्टार्टिंग पेमेंट 15,000 47,600 याच्यामध्ये पण आपण बघून घ्या कोणत्या पदांसाठी किती वॅकन्सी आहे. त्यानंतर शिपाई वर्गासाठी इथं 3 वॅकन्सी असणार आहे. पगार सेम 15,000 ते 47,600 पगार. S1 सॅलरी कोणत्या प्रकारात किती वॅकन्सी आपण बघून घ्यायची आहे. त्यानंतर इथं माळी या पदासाठी 1 वॅकन्सी असणार आहे. S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. हे आपण बघून घ्यायचे कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी आहे. त्यानंतर पंप सहवर्तीसाठी एक सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. याच्यामध्ये आपल्याला बघून घ्यायची कोणत्या पदाला किती वॅकन्सी आहे. क्षकिरण सेवकसाठी एक वॅकन्सी 15,000 पासून 47,600 पगार. याच्यामध्ये पण आपल्याला एक वॅकन्सी बघायला मिळते. त्यानंतर असणारे आपल्याला जे पद असणार आहे प्रयोगशाळा सेवकसाठी 2 वॅकन्सी S1 सॅलरी असणार आहे 15,000 पासून स्टार्टिंग ते 47,600 पगार. याच्यात पण आपल्याला 2 पदं बघायला मिळतात. आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी 2 पदे S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार बघायला मिळतो. त्यानंतर आपल्याला असणार आहे सर्व सर्व स्वर्ग प्रयोगशाळा सेवकसाठी तर 1 पद असणार आहे 15,000 पासून 47,600 पगार असणार आहे. त्यानंतर इथं सहाय्यक स्वयंपाकीसाठी S3 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार असणार आहे. ओके. परिचारिका जेवण विभाग सेवकसाठी 3 वॅकन्सी असणार आहे 15,000 पासून 47,600 पगार असणार आहे. भंडार सेवकसाठी 2 वॅकन्सी 15,000 पासून 47,600 पगार असणार आहे. त्यानंतर इथं दिलेल्या पोस्ट मॉडर्न रूम परिचयासाठी 2 वॅकन्सी 15,000 पासून 47,600 पगार आहे. ओके. तशा पद्धतीने वर नमूद केलेल्या पदांच्या आरक्षणामध्ये वाढ घट होण्याची शक्यता आहे. स्पर्धात्मक परीक्षा स्थगिती करणे, रद्द करणे, अंशात बदल करणे, पदांचा एकूण संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार शासनाने राखून ठेवलेला आहे. ओके. हे नियम वगैरे ओके याच्यात दिलेले आहे. तर फॉर्मॅट दिलेला आहे स्पोर्ट्स सर्टिफिकेशनचा तुम्ही फॉर्मॅट बघू शकता. ओके. त्यानंतर इथे फॉर्मॅट वगैरे आपण वाचल्यानंतर इथं बाकीची माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. ओके. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र इथं आपलं नाव वगैरे टाकायचं आहे, वय टाकायचं आहे, त्यानंतर किती मुलं राहता कुठे ते टाकायचं आहे. मी हे पत्र लिहून देतो माझं नाव की मला या दिवशी 2 अपत्य आहे. ओके. 2005 नंतर ठिकाण दिनांक व सही करायची आहे. ओके. या फॉर्मॅटवर. आता परीक्षेमध्ये लागणारा प्रोफाईल निर्मिती म्हणजे प्रोफाईल बनवायची आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवरून नंतर अर्ज सादर करायचा आहे. परीक्षा शुल्क प्रिंट आउट काढून घ्यायचे.
ओके. लॉगिन आयडी, पासवर्ड वगैरे क्रिएशन करून पर्सनल डिटेल वगैरे फिल करून आपल्याला संपूर्ण माहिती फोटो, सिग्नेचर अपलोड करून घ्यायची. याची साईज वगैरे दिलेली आहे. अर्ज नोंदणीमध्ये इथं माहिती वगैरे दिलेली आहे. मग परीक्षा शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड माध्यमातून तुम्ही फी पण पे करू शकता ऑनलाईन पद्धतीने. ओके. जे आपल्याकडे असेल, जे योग्य वाटत असेल ते तुम्ही फी करा त्यामार्फत. ओके. याच्यामध्ये आता सर्वसाधारण आता माहिती वगैरे दिलेली आहे, जे की लेखनिक अनुग्रह कालावधी, भरपाई वेळ दिलेली आहे त्याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. त्यानंतर दिलेली आहे आपल्याला पुढे गेल्यानंतर दिव्यांगबद्दल इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला बेंचमार्क व दिव्यांग असलेल्या उमेदवारांचे नमुन्यात लेखनिक दिलेली आहे माहिती वगैरे. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे परिशिष्ट आपल्याला SSC उत्तीर्ण असाल तर त्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर अनुक्रमांक विषय घटक दिलेला आहे. ओके. प्रश्न दिलेले आहे मराठीमध्ये आपल्याला दिलेलं आहे. मराठीमध्ये आपल्याला 25 प्रश्न 25 मार्क्स 50 मार्क असणार आहे. याच्यामध्ये त्याचा सिलेबस दिलेला आहे. इंग्रजीमध्ये 25 क्वेश्चन 50 मार्क त्याचा सिलेबस दिलेला आहे. सामान्य ज्ञानमध्ये 25 क्वेश्चन 50 मार्क त्याचा सिलेबस दिलेला आहे. बौद्धिक चाचणीमध्ये 25 क्वेश्चन 25 मार्क्स 50 मार्क. ओके. त्याचा सिलेबस दिलेला आहे. 100 प्रश्न 200 गुणांची परीक्षा असणार आहे. 40 नंबरचा हा PDF होता. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली 200 गुणांची परीक्षा आपली घेण्यात येणार आहे. आपले फॉर्म चालू झालेले 22 तारखेपासून 22/10/2025 ते 12/11/2025 पर्यंत 153 पदांची भरती आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि तुम्हाला याचा PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असेल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.